इस्लामला अनुकरून असलेली, कुराणामध्ये सगळे इस्लामी सत्ताधीश त्याच्यावर श्रद्धा ठेवायचे अशी आयत आहे गजवाए हिंद। आणि जो इस्लामी सत्ताधीश पाची पातशाया, त्याच्यामध्ये जो इस्लामी सत्ताधीश आपलं बुड टेकून त्या सिंहासनावरती बसलेला आहे, त्याला प्रत्येक हिंदू सरदारांनी समोर यायचं आणि त्याला 3 वेळा मुजरा घालायचा किंवा त्यांच्या ज्या काही इस्लामी पद्धती असतील हिंदूंचा अपमान करायचा तसा मुजरा घालायचा आणि त्याला म्हणायचं तू शाह हिंदुस्तान, तू शाह हिंदुस्तान, तू शाह हिंदुस्तान। म्हणजे तू इस्लामी सत्ताधीश संपूर्ण भारताला हिरवागार करण्यासाठी जो प्रयत्न करणार आहेस किंवा जो प्रयत्न करतोय तो आम्हा हिंदूंना मान्य आहे, म्हणून तू हिंदुस्तानची शान आहेस, तू शाह हिंदुस्तान हा फारसी शब्द आहे। जर इस्लामी सत्ताधीश तू शाह हिंदुस्तान म्हणून घेत असतील तर असल्या इस्लामी सत्ताधीशांच्या बुडावर लाथ मारून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान स्वराज्यावर आलेलं सगळ्यात पहिलं संकट जे फाडून फेकून दिलं, त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे, जर तुम्ही हिंदू धर्मावर घाला घालणार असाल तर आम्ही तुमच्या मिठीत शिरून तुमच्या सगळ्या पोटाच्या आतड्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। आणि असले तो शाह हिंदुस्तान हिंदुस्तान काय नाही, या सगळ्या असल्या संकल्पना बुरसटलेल्या इस्लामी सत्ताधीशांच्या संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीत घातल्या। आणि अभिमानाची गोष्ट आहे, त्या कालखंडातले शिवाजी महाराजांचे निकटवर्गीय ही गोष्ट लिहितात की अशा जर घोषणा फिरत होत्या त्या काळात तर एक हिंदू मराठा राजा छत्रपती झाला, ही गोष्ट सामान्य न झाली असं स्वतः कृष्णाजी अनंत सभासदांनी म्हटलेलं आहे।